नमस्कार, मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे। आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने माजी नगरसेवक शकील सय्यद यांच्या नेतृत्वाखाली इस्लामपूर एसटी बस स्थानकावर जोरदार निदर्शने करण्यात आली। एसटी प्रवासी दरवाढ रद्द झालीच पाहिजे, एसटी महामंडळाचा धिक्कार असो, महाराष्ट्र शासनाचा धिक्कार असो, हा आवाज कोणाचा? शिवसेनेचा। अशा घोषणांनी एसटी बस स्थानक परिसर दणाणून निघाला। या आंदोलनात प्रमुख उपस्थितीमध्ये रामराव थोरात, अशोक चव्हाण, तात्यासाहेब बामणे, साहिल तांबोळी, राजू खान, बाळासाहेब तांबे, फजल हवालदार, संग्राम दमामे, जमीर नालबंद, अरुण कुराडे, विनायक थोरात, सुनील कोकरे, शब्बीर जमादार आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी शकील सय्यद काय म्हणाले ते पाहूयात। आज या ठिकाणी सांगली जिल्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं शुक्रवारपासून जी एसटी प्रवासी वाहतुकीमध्ये 15% जबर अशी वाढ केलेली आहे, याचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी आम्ही निदर्शने केलेली आहेत। खरं तर ईव्हीएम सरकार आज या ठिकाणी राज्य करते, यांनी ही अचानक घोषणा केलेली आहे 15% जबर वाढीची। यामुळे सर्वसाधारणपणे सर्वसामान्य लोकांच्या खिशालाच महाराष्ट्रामध्ये गेल्या 2-4 महिन्यापूर्वी एसटी महामंडळाच्या उपाध्यक्षांनी या ठिकाणी घोषणा केलेली होती की एसटी महामंडळ नफ्यात आहे, 17 कोटी रुपये नफा झालेला आहे। असं असताना अचानकपणाने या 2 महिन्यामध्ये अशी काय उलथापालथ झाली की रोज 3 कोटीचं तुमचं नुकसान व्हायला लागलं, तोटा व्हायला लागला। या ठिकाणी या ईव्हीएम सरकारच्या परिवहन मंत्र्यांनी सांगितलेलं आहे की रोज 3 कोटी रुपये एसटीचा तोटा होतोय। सर्वसाधारणपणे जर आपण विचार केला तर महिलांना देखील 50% सूट तुम्ही दिलेली आहे, विद्यार्थ्यांना सूट सवलत आहे। परंतु हे सगळं असताना आज महाराष्ट्रामध्ये किमान 25 लाख लोक रोज प्रवास करतायत आणि तुमची ही 15%ची जी वाढ आहे, ही जी गोरगरिबांची लूट आहे, ही या प्रवाशांच्या खिशातून होणार आहे, याचं भान तुम्हाला राहिलं पाहिजे। म्हणून आमची या ठिकाणी सरळ मागणी आहे की राज्य शासनानं ही 15% केलेली वाढ चुकीच्या पद्धतीची आहे, अन्याय आहे आणि ही त्यांनी रद्द करावी, अशी या ठिकाणी शिवसेनेच्या वतीनं मी मागणी करतो। आणि तुम्हाला सांगू इच्छितो की या सरकारचे दाखवायचे दात वेगळे आहेत आणि खायचे दात वेगळे आहेत। त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे निवडणुका तोंडावर आल्याबरोबर यांनी लाडकी बहीण असेल, लडका भाऊ असेल, सगळं मोफत द्यायच्या घोषणा केल्या। परंतु निवडणुका झाल्यावर आपलं मंत्रीपद आपल्याला मिळाल्यावर, बंगले मिळाल्यावर, गाड्या मिळाल्यावर मात्र आज एसटीचं खाजगीकरण करण्याचा डाव त्यांनी रचलेला आहे आणि म्हणून ते आज सांगतात की एसटीला 3 कोटी रुपयाचा रोज तोटा होतोय। या पाठीमागे खऱ्या अर्थाने एसटीचं खाजगीकरण करण्याचा त्यांचा डाव आहे आणि हा डाव शिवसेना उतरून लावल्याशिवाय राहणार नाही। या महाराष्ट्रातील जनता उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या पाठीशी उभी राहील आणि निश्चितपणानं यांचा ह्या ईव्हीएम सरकारचा हा डाव आम्ही उधळून लावू, एवढाच या ठिकाणी मी या चॅनलच्या माध्यमातून सांगतो। आणि जाता एक सांगतो की या ठिकाणी ही दरवाढ जर रद्द झाली नाही तर याच्याही पेक्षा तीव्र आंदोलन, प्रवाशांसोबत जनसामान्य आंदोलन आम्ही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शिवसेना स्टाईलनं आंदोलन उभारू, एवढं या ठिकाणी सांगतो। आणि आजचा हे आंदोलन निदर्शनं संपल्याचं जाहीर करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।